पेलत का दूध काल परवा आज? मग या दुधामध्ये काय आहे माहितीये? हा वाला बॅक्टेरिया आहे. आता हा बॅक्टेरिया काय आहे हे सांगायची मला पण लाज वाटते. हे वर्ड यूज करताना करू वाटत नाहीये, पण हे पॉटीमध्ये भेटणार आहे बॅक्टेरिया. तो या दुधात पॅकिंगच्या. मी नाही सांगत आहे, हे आपलं आतंकवादी संघटन पण नाही सांगत आहे. हा, ते FSSI आतंकवादी संघटनाच आहे ना, ते रोज माणसं मारायलाच बसलेले आहे, पण त्याला काही घेणं देणं नाहीये. पण एक ट्रस्टिफाईड म्हणून युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती हे जे अमूल ताजाचं टेस्ट रिपोर्ट आहे, त्याच्यामध्ये कॉलिफॉर्म आहे. फसायच्या लिमिटनुसार 10च्या खाली पाहिजे, इतर 980 CFU प्रति ml आहे. त्यानंतर अमूलचं गोल्ड आहे, त्याच्यामध्ये कॉलिफॉर्म 25 CFU आहे, 10च्या खालीच आहे. त्यानंतर कंट्री डिलाइटचं बघितला 3 गुण, म्हणजे कितीतरी पटीनं जास्त आहे बाबो. त्यानंतर हे आहे कंट्री डिलाइटचं, हे आहे मदर डेअरीचं, आणि या सगळ्या दुधांमध्ये आहे हा बॅक्टेरिया. मग मला सांगा तुम्ही, आपल्या भारत देशामध्ये काही बोलायची चोरी आहे माहितीये? काहीही. आपण रोज हवा जी घेतोय ती प्रदूषित आहे. आपण जे दूध पितोय त्याच्यामध्ये पॉटीवाले बॅक्टेरिया आपण पितोय, असंच झालं म्हणावं लागेल ना. तुम्ही तर रोज पित असतात, आमच्या घरी काही घेत. हे हसण्यासारखी गोष्ट नाहीये. भारत हे कॅन्सर कॅपिटल झालंय माहिती का? कॅन्सर कॅपिटल. आणि FSSI अशी आडीवर आडी मारून लाच येण्याची वाट बघते माहितीये का तुम्हाला? आपल्या देशामध्ये खाण्याच्या कोणत्याच गोष्टीवरती नियंत्रण नाहीये फसायचं, म्हणून ते आतंकवादी संघटन आहे. आणि आपण असेच मरणार आहेत. आपल्याला फक्त प्रश्न विचारले की अडचण येते ना, आपण असेच तडफडून मरणार आहेत. बरं मला सांगा, हे जे ट्रस्टिफाईड युट्यूब चॅनल आहे, हे स्वतः पैसे खर्च करून ह्या टेस्ट करत आहे. बदल हे काम आहे FSSIचं. हे काम आहे FSSIचं टेस्ट करून लोकांना जागरूक करणं नाही हो, जागरूक करणं नाही, तर याच्यावरती कडक कारवाई करायची आणि योग्य प्रमाणामधलं दूध लोकांच्या समोर पोहोचवायचं. पण फसायने पैसे घेतले असतील ना. काय भारतामधलं सगळ्यात भ्रष्ट डिपार्टमेंट कोणतं असेल तर ते फसाई आहे, फूड सेफ्टी डिपार्टमेंट. आणि तेच आतंकवादी संघटन आहे असं म्हटलं तरी वागवं ठरणार नाही. बाकी तुम्ही रोज दूध पिया, पॉटीवाले बॅक्टेरिया असणार. आमच्या घरी गाई. थँक्यू. ढकलावर.